नागपूर जिल्ह्याच्या खापरखेड्यातल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये गुरुवारी नागरिकांची चांगलीच गर्दी झाली। एटीएममधून पैसे काढताना प्रत्येक वेळी 600 रुपये अधिक निघत असल्याची माहिती पसरताच फुकटचे पैसे मिळवण्यासाठी लोकांनी पैसे काढण्यासाठी या एटीएम केंद्रावर चांगलीच गर्दी केली होती। बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला क्रम गुरुवार दुपारपर्यंत सुरू होता। लोकांनी एटीएममधून भरभरून पैसे काढले। अखेर पोलिसांना बोलावून हे एटीएम बंद करण्यात आलं। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील एका एटीएमनं नागरिकांना चांगलंच श्रीमंत केलं। इथल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएम मधून प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 600 रुपये अधिक मिळत असल्याची माहिती पसरली आणि लोकांनी पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्र गाठलं। हा क्रम बुधवारी रात्रीपासून सुरू झाला आणि गुरुवार दुपारपर्यंत सुरू होता। या काळात प्रत्येक व्यक्ती 10 एटीएम घेऊन एटीएम केंद्र गाठून पैसे काढत होता। शिवाय काही कार्डधारक एटीएम मधून पैसे काढून ते आपल्या खात्यात जमा करून पुन्हा एटीएम मधून पैसे काढत होते। 1000 रुपये काढल्यावर 1600 रुपये तर 500 रुपये काढल्यावर 1100 रुपये मिळत होते। काहींनी याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला। हजार ही डालना। तुम्ही 1000 टाकला तर मग अमाऊंट याबाबत स्थानिक पत्रकाराला माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलीस एटीएम केंद्रावर पोहोचले आणि केंद्र बंद करण्यात आलं। एटीएम मशीनमध्ये ठेवलेल्या मनी ट्रेमध्ये 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचे ट्रे ठेवले गेल्यानं अधिक रक्कम निघाली असल्याची शक्यता जाणकार सूत्रांकडून वर्तवली गेली आहे। या संदर्भात ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापन आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। काहीही असो, तांत्रिक चुकीमुळे एटीएम मधून पैसे काढणाऱ्या नागरिकांना चांगलाच फायदा झाला। सुबह मुझे 11:30 बजे एक फ़ोन आया कि एटीएम सेंटर में लोगों की भीड़ लगी हुई है और 1000 रुपये पे 600 रुपये ज़्यादा निकल रहे। 15 जून 2022 को कुछ ऐसा ही मामला सामने आया था। तो वहाँ पे तब वही एटीएम सेंटर में एक्सिस बैंक का एटीएम है खापरखेड़ा में, वहाँ पे 1000 रुपये के बदले में 2000 रुपये निकल रहे थे। तो वैसा ही सेम मामला अभी सामने आया। तो मैंने तुरंत ही फिर खापरखेड़ा पुलिस थाने के राजू भोयर को फ़ोन किया और उनको कहा कि ऐसा ऐसा मामला सामने आया है, आप जाके वो एटीएम सेंटर बंद करवा दीजिए। तो वो वहाँ पे पहुँचे और उन्होंने एटीएम सेंटर बंद करवा दिया।